थँक्यू सर. तुमचं नाव काय बरं? संजय शिवाजी गट. तुमच्याबद्दल जरा ओळख द्या आम्हाला सांगा थोडक्यात. सर माझा जिल्हा अहमदनगर, तालुका पारनेर, गाव गटेवाडी. माझ्या एवढी शेती करतात. माझं शिक्षण 2006 मध्ये मी 10वी पूर्ण केली. माझ्या गावापासून दूरवर आमचा वर्ष मिरवणूक विद्यालय पळीत होता. 2006 ते मी डिप्लोमा पूर्ण केला इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज अहमदनगर. आणि 2009 ते 12 मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकोली पुणे इन्स्ट्रुमेंटेशन. 2012 पासून आतापर्यंत 2013 ते 15 मी जॉब केला सर. ओके. 2 कंपन्यांमध्ये. आणि डिसेंबर 2015 पासून ते आजपर्यंत मी अभ्यास करतो, म्हणजे प्रिपरेशन करतो राज्यसेवेची. मध्यंतरी 2017 मध्ये मी PSI ची इंटरव्ह्यू दिला होता, म्हणजे 18 झाला होता तो, परंतु त्यामध्ये 3 मार्क अपेक्षा. फॉर्म मध्ये सर्व माहिती दिलेली आहे, तुम्ही डिक्लेरेशन देता, जे काय लिहिलंय ते अगदी खरं आहे. ह्याच्यामध्ये समजा काही चुकीचं आढळल्यास काय शिक्षा होऊ शकते? शिक्षण माहिती, परंतु माझं डिक्लेरेशन पण याच्यासाठी काही चुकीचं निघालं बेसिक काय ऍक्शन घेऊ शकते तुमच्यासाठी? काहीतरी माहिती असते ते दिलेलं आहे की तुमच्या अगेन्स्ट काहीतरी ऍक्शन घेऊ शकतात. तुम्ही विचारणा नाही केली कुठे? ऍक्शन नक्की घेते. त्याच्यात मला आता वाचलेलं आहे, परंतु अच्छा. PSI चं सिलेक्शन झालेलं ना तुमचं? सिलेक्शन 3 मार्कांनी. 3 मार्क. त्याला परजुरी म्हणतात. आपला हे कुठल्या विभागातले आपण? सर नाशिक महसूल विभाग. नाशिक. म्हणजे घरचे सगळे शेती व्यवसाय करतात. हो, एवढी शेती. ओके. कसं आहे तिकडचं कृषी बद्दल काय आपल्याला सांगता येईल? सर पारनेर तालुका आहे. ओके. तो पर्जन्य छायाचा प्रदेशात मोडतो. पठारी भाग आहे आणि जरा दुष्काळी भाग आहे. ओके. त्यामुळे जर पाऊस असेल तर म्हणजे पिकं असतात बऱ्यापैकी. ओके. दुष्काळ असेल तर थोडा प्रॉब्लेम होतो शेतीमध्ये. त्यामुळे पिकांचं ज्वारी, कांदा, पाणी असेल तर कांदा वगैरे असतो. ज्वारी, बाजरी, हरभरा वगैरे अशी पिकं असतात. प्रेफरन्स काय असेल तुमचा? सर यावेळेस प्रिफरन्स तशी मागवली, परंतु मॅप तहसीलदार नायब तहसीलदार. त्यासाठीची माहिती सगळी मिळवलेली आहे की काय नायब तहसीलदार म्हणून व्यक्ती काय करतो, पद कसं निभावतो, माहिती आहे तुला? मी चर्चा केलेली आहे. मित्र नायब तहसीलदार आहे, त्यांच्याशी मी प्रॅक्टिकली चर्चा केली. या क्षेत्राकडे कशाला वळायचं? तुम्ही डिप्लोमा केला, डिग्री केला, शिक्षणाचं एवढं सगळं महत्व प्राप्त करून घेतलेलं इंजिनिअरिंगचं, आणि मग नंतर मग तुम्ही पुढे चांगलंही काम करू शकलं. आय थिंक एक्सपिरियन्स पण आहे तुम्हाला. या क्षेत्राकडे वळण्याचं काय कारण? सर ऍक्च्युली माझ्यामध्ये जे स्ट्रॉंग पॉईंट्स होते, काही वीक पॉईंट्स होते, त्यावेळेस मला जाणवलं. परंतु त्या क्षेत्रात क्षेत्र एक लिमिटेड होतं. म्हणजे माझा जास्त संबंध समाजाशी पण नव्हता, आणि लहानपणापासून जे वीक पॉईंट्स राहिले किंवा स्ट्रॉंग पॉईंट्स राहिले त्यामध्ये मी बदल करू शकत होतो असं मला जाणवलं. विकनेस मध्ये थोडं प्रेझेन्स ऑफ माइंड मध्ये कमतरता होती, आणि जे स्वयंनिर्णय क्षमता ते थोडं कमी होतं आणि न्यूनगंड होता थोडा. आणि स्ट्रॉंग पॉईंट्स मध्ये सामाजिक संवेदनशीलता किंवा प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा, त्या गोष्टी माझ्यामध्येच म्हणजे लहानपणापासूनच वातावरणामध्ये किंवा ग्रामीण भागात वातावरण डेव्हलप झालं. तर त्यावेळेस मी निर्णय घेतला की आपण जर याच्यामध्ये बदल करायचा असेल तर मग म्हणजे मी त्याला कर्तव्यच मानलं की आपल्याला म्हणजे पुन्हा जर व्यक्तिमत्व विकास झाला तर आपण त्या क्षेत्रात चांगलं काम करू शकतो, असं मला जाणवलं सर त्यावेळेस. महसूल व्यवस्थेत काम करत असताना तुम्हाला जे सामाजिक काय म्हणाला, सामाजिक संवेदनशीलता, त्याचा कसा वापर होईल महसूल क्षेत्रामध्ये काम करत असताना? सर सामाजिक संवेदनशीलता म्हणजे जे काही जनतेच्या समस्या आहेत, म्हणजे सर्व जनतेच्या प्रत्येक घटकाच्या सामाजिक स्त्रियांच्या असतील, वृद्धांच्या असतील, बालकांच्या असतील, तर ह्या समस्यांची म्हणजे त्याची जाण आणि ती सोडवण्याची इच्छाशक्ती, तर ह्याला मी सामाजिक संवेदनशीलता म्हणू शकतो. तर महसूल विभागामध्ये उदाहरणार्थ नायब तहसीलदार असेल तर त्यांचा संबंध येतो. उदाहरणार्थ रेशन धान्याची दुकान असेल तर त्याला व्हिजिट देऊन तिथली चौकशी करतात, म्हणजे समाज जे काही दुर्बल घटक आहेत त्यांना मिळते का, किंवा तलाठ्यांची ऑफिस असतील, मंडल अधिकाऱ्यांची ऑफिस असतील तर तिथे मी जाऊ शकतो, व्हिजिट देऊ शकतो की तिथं RTA अंतर्गत जे काही
नोटीस बोर्डवर जी काही सूचना जनसामान्यांसाठी लावायच्या, उदाहरणार्थ जी काही फी असेल सेवेची ती लावलेली आहे का, तर ह्या म्हणजे असं समाजाशी जास्त संबंध आहे महसूल विभागामध्ये. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जेव्हा महसूल खात्यामध्ये आपण जातो तेव्हा अनेक ठिकाणी जर फार जुने रेकॉर्ड जर काढायचे असतील, एक तर ते म्हणजे खराब झालेले असतात किंवा ते सॉइल्ड असतात, किंवा अगदी असं पण असतं की त्या रेकॉर्ड रूमला आग लागलेली असते. मग हे झाल्या कारणाने अनेक लोकांचे जेवढे काही हक्क होते, काही त्यांचे काही इंटरेस्ट होते वगैरे, ते सगळे आज अँबिग्युटी मध्ये आहेत. कुठल्याच प्रकारे त्यांना काही न्याय देता येत नाही, कारण की त्यांच्याकडे आधीचे रेकॉर्ड नाहीत आणि मग असलेल्या रेकॉर्डवरतीच काम निभावून त्यांना पुढचं मार्ग द्यावा लागतो. पण अशा वेळेला तुमचं जे ज्ञान आहे इंजिनिअरिंग क्षेत्रातलं किंवा कम्प्युटर क्षेत्रातलं वगैरे, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल मध्ये तुम्ही केलेलं आहे एनिवे, पण ह्या गोष्टीचा इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडचा तुम्हाला तिथे काय उपयोग तुम्हाला करून आता त्याच्यामध्ये सुसज्जता आणता येईल असं? सध्यामध्ये ई गव्हर्नन्सचा सध्या वापर चालूच आहे. म्हणजे उदाहरणार्थ जसं 7/12 जे काही कागदपत्र आहे हे सध्या ऑनलाईन करण्याची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे पुन्हा ई पीक पाहणी असेल, तर म्हणजे तंत्रज्ञानाचा उपयोग चालूच आहे. परंतु अजून काही मला जशा समस्या आढळतील तसं मी शिफारशी करू शकतो. म्हणजे मला जाणवलेल्या समस्या अजून काही तांत्रिक त्यामध्ये काही नवीन तंत्रज्ञान होऊ शकतात किंवा समाजाला कसं सोयीचं होईल त्याबाबत मी अजून शिफारशी करू शकतो. लँड रिफॉर्मचा आणि जिओ मॅपिंगचा सांगड कशी घालताय? सर योजनाद्वारे मी स्पष्ट करायला प्लीज. आत्ताच म्हणजे केंद्र शासनाची स्वामित्व योजना सुरू केलेली सर. त्यामध्ये ड्रोनचा उपयोग करून मॅपिंग केली जाते पूर्ण गावामध्ये. आणि जे काही गावठण असेल आणि जे काही जमीन असेल तर त्याचं पूर्ण छायाचित्र घेऊन त्याचं डिजिटलायझेशन केलं जातं आणि संपत्ती कार्ड तयार केलं जातं, जेणेकरून शेतकऱ्यांची पूर्ण माहिती असेल, जो काही आराखडा आहे तर त्यामुळे वादविवाद होणार नाहीत शेतकऱ्यामध्ये. आणि एक संपत्ती कार्ड तारण कार्ड म्हणून उपयोग होईल त्याचा, आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना कर्ज सुद्धा मिळेल. म्हणजे हे मॅपिंगच स्वरूप आहे. 7/12 म्हणजे काय? 7/12 उतारा सर शेतकऱ्यांना म्हणजे 7/12 म्हणजे त्यावर मालकी असते, त्यांचे जे काही नाव वगैरे असते शेतकऱ्यांचं, आणि पिकांचं दरवर्षीचं स्वरूप असतं. म्हणजे दरवर्षी बदल होतो सर. पिकांचं स्वरूप शेतकरी त्या गोष्टी असतात. फक्त पिकांचंच करतात का मालकी हक्क पण त्याच्यावरतीच अवलंबून असतो? मालकी हक्क पण असतो. मालकी हक्क जर तुमची शेती किंवा जमीन आहे का, मग ते शेती किंवा जमीन असण्याचा दाखला म्हणजे तुम्ही 7/12चा उतारा देता. जर तुम्हाला ती विकायची असेल तर तुम्ही 7/12 वरती नोंद करून विकणार का काय करणार? किंवा नवीन जर तुम्हाला शेती विकत घ्यायची असेल किंवा जमीन विकत घ्यायची असेल तर 7/12 वरती नाव चढलं म्हणजे तुमची शेती तुम्ही विकत घेतली असं असतं. 7 आणि 12 म्हणजे काय? 7 मध्ये सर मालकी असते शेतकऱ्याचं. म्हणजे एक्झॅक्ट मी माझ्या लक्षात नाही, परंतु चर्चा केली मॅडम तुम्हाला सांगते. एमपी झाल्यानंतर शिकायलाच तुम्ही मला सांगा, सध्या महाराष्ट्रामध्ये एक मेमे चालू होतं. महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये चालू होतं. मला मराठी वाटलं म्हणून सांगते की इलेक्ट्रॉनिक व्हेकल पॉलिसी शासनाने काढली, पण विजेच्या अभावी डिझेल घेऊन आता जनरेटर वरती गाड्या आता चार्ज कराव्या लागतात आपल्याला. काय मत आहे तुमचं? त्याला पॉलिसी चांगली आहे, परंतु मला असं वाटतं की जे काही धोरण आखले 2025 पर्यंत म्हणजे 3 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर अंतरावर ठराविक स्टेशन उभं राहायचे, तर त्याची अंमलबजावणी जर जलद गतीने झाली आणि दिवसभरात कमीत कमी दिवसासाठी आपण सोलर पॅनलवर करू शकतो. म्हणजे प्रत्येक पेट्रोल पंपवर किंवा स्पेशल असे स्टेशन उभं राहू शकतो. त्यामध्ये कमीत कमी दिवसा सगळीकडे सोलरवर हे करू शकतो, आपण चार्जिंग करू शकतो. जनरेटरची तिथे गरज भासणार नाही. सोलार इतकं अफोर्डेबल आहे का आपल्याला? एकतर गाडी घ्या महागाची आणि पुन्हा महागाचे सोलार पॅनल्स बसवा, आहे का आपल्याकडे? महाग आहेत मॅडम, परंतु जर आपण जास्त क्वांटिटीमध्ये जर खरेदी केली आणि त्यावर संशोधनात जर प्रोत्साहन दिलं तर मला वाटते ड्रॉबॅक काय आहेत आपल्या सोलार पॉलिसीमध्ये? सोलार टेक्नॉलॉजी जी आपण इंडियामध्ये युज करतो ह्याच्यामधला एक ड्रॉबॅक सांगा मला. आपल्याकडे त्याच्यामध्ये जे वापरले जाणारे छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट स्वतः आपण डेव्हलप करतो की इम्पोर्ट करतो? ते मॅडम साठी कमी आहेत भारतामध्ये. आपण चीन वगैरे ह्या देशामध्ये इम्पोर्ट करतो.
तो प्रॉब्लेम आहे म्हणजे महाग आहे हे त्याचा ड्रॉबॅक आहे सोलर पॅनल. परंतु इतर काही टेक्नॉलॉजी आहेत त्यावर संशोधनास भर द्यायला हवं. न्यूक्लिअर पॉवर बद्दल तुमचा काय मत आहे? न्यूक्लिअर एनर्जीचं जे क्षेत्र आहे ते अजून त्याला एक्सपोजर देणं गरजेचं आहे की त्याचे ड्रॉबॅक्स पाहता जे हजार्ड्स झालेले आहेत ते पाहता त्याला आहे त्या पोझिशन मध्ये आता थांबवणं गरजेचं आहे. भारताचं धोरण मॅडम शांततेच आहे आणि आपलं मी म्हणजे न्यूक्लिअर पॉवर एनर्जी जे आहे जनरेशन त्याच्याबद्दल बोलते तुम्हाला. मॅडम, वीज भारतात- टंचाई हा आपला प्रश्न एक समस्या आहे. मॅडम त्यामध्ये भारतामध्ये उदाहरणार्थ केरळमध्ये साठे जास्त आहे सूर्यांचे. तर आपण त्यावर संशोधन जास्त करत नाही आणि त्यावर आपण युरेनियम खरेदी करतो मॅडम जे आपल्याला महाग करायचं परंतु साठे पण नाही. तुम्ही प्रश्न नीट समजून घेतला नाही. आपली न्यूक्लिअर एनर्जीची जी पॉलिसी आहे ती आपल्या विजेच्या गरजेमुळे अजून तिला एक्सपोजर देणं गरजेचं आहे की तिचे हजार्ड्स पाहता ती आहे तिथेच थांबवणं गरजेचं आहे. कारण की ड्रॉबॅक तर तिचा तो मोठा आहे ना. एखादा पॉवर प्लांट मधून जसं की जपानमध्ये झाला होता बरोबर, तर तो पाहता त्याचे हजार्ड्स खूप आहेत ना. लोकांना होणारे त्रास खूप आहेत. मग ते पाहता तुमचं मत काय? खरंच आपण प्रमोट केलं पाहिजे का न्यूक्लिअर एनर्जीला? जोपर्यंत नवीकरणीय ऊर्जा म्हणजे त्याचं प्रमाण जास्त वाढत नाही तोपर्यंत आपल्याला भर द्यावंच लागेल. फक्त सुरक्षा घ्यावी लागेल तसं जे की हजार्ड्स वगैरे ऍक्सिडेंट होऊ शकतात. आपल्याकडे रिसेंटली कुठला प्रोजेक्ट असं लॉन्च झालेला आहे न्यूक्लिअर एनर्जीचा मॅडम 4-5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये? जैतापूरचे चैतरपूर का बरं होतं न्यूज मध्ये तेव्हा? लँड एक्विजिशन की पोल्युशन नाही सांगत. रशिया युक्रेनचं आता जे सध्या युद्ध झालं त्याच्यामुळे काय आपले दुष्परिणाम काय होणार आहेत जगावरती भारतावर काय तुम्हाला वाटतं? सर त्याचे म्हणजे प्रत्येक क्षेत्रावर त्याचे दुष्परिणाम झाले. जसं सामाजिक घटकावर सुद्धा झाले. भारतातले काही विद्यार्थी तिथे शिकण्यासाठी गेले होते MBBS साठी पण त्यांच्यावर पण त्यांचं अर्धवट शिक्षण झालं. त्यानंतर व्यापारावर सुद्धा परिणाम झाले. जे काही तेल वगैरे आहेत त्याचे सुद्धा प्रमाण कमी झाले. महागाई वाढली महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये सगळीकडे महागाई वाढली. इन्क्वेस्ट पंचनामा काय असतो? तुम्हाला एनटी बनायचंय ना. इन्क्वेस्ट काय असतं? अशात कुठला तुम्ही मूवी वगैरे पाहिला? पुष्पा पाहिलं होतं 10-15 दिवसांपूर्वी. तसं ऍक्च्युली त्यातला जो रोल आहे तो निगेटिव्ह आहे. समाजावर थोडा निगेटिव्ह करू शकतो. त्याच्यामध्ये चंदन तस्कर असलं असं मला वाटतं. सिनेमाचा उद्देश काय असावा तुमच्या मते? एंटरटेनमेंट की सोशल मेसेज? एंटरटेनमेंट पण असावं परंतु त्याच्यातून निगेटिव्ह जो काही मेसेज तो जायला नको असं माझं म्हणणं. आजकाल लोकांना तशाच प्रकारचे सिनेमा बघायला आवडतात जसे KGF म्हणा किंवा पुष्पा म्हणा ज्याच्यामध्ये जो निगेटिव्ह कॅरेक्टर आहे तो हे दाखवलाय काय हिरो दाखवलाय. आणि बरेचसे असे जे साऊथचे सिनेमे आहेत तेच आपल्याला आवडायला लागलेले आहेत. पॅन्डेमिक मध्ये आपण बरंचसं साऊथचं बघितलं त्याच्यामुळे काय असं होतंय का की सर्वात भाषांमध्ये हे सिनेमा यायला लागलेले आता? विशेषतः दक्षिणेकडे म्हणजे ऍक्शन मूवी जास्त असतात. सध्याची जी पिढी आहे त्यांना ऍक्शन मूवीज कशामुळे असेल की जे कधीच करू शकत नाही ते दाखवत आहेत आपल्याला ते करायला बघायला बरं वाटतंय असं काय आहे का? सर माणूस कसं काल्पनिक याच्यात जास्त रमतो म्हणजे असं याच्यात नाही समजू शकत मी परंतु तुमचे काय छंद काय? स्विमिंग आणि लिसनिंग सॉंग्स म्हणजे लहानपणापासून मला त्याची आवड होती परंतु 2-3 वर्षामध्ये मी जास्त केले स्विमिंग. कोणते गाणे ऐकतात? जुने की नवीन? जुने पण ऐकतो नवीन काही आवडलं तर ऐकतो. गाणं ऐकण्याचा छंद आहे की गाण्याचा आहे? नाही गाणं ऐकण्याचं आहे. गाणं गायला पण होतं मी ऍक्च्युली 2008 मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता बॉम्बे अटॅक्स 26/11 तर त्यावेळेस मी गाणं गायलं होतं.
जे मोहम्मद रफींच होतं परत की लाठी होतं ऍक्च्युली जे काही जवान शहीद झाले होते आणि जे काही नागरिक बळी पडले होते त्यांना श्रद्धांजली म्हणून कॉलेजने कार्यक्रम आयोजित केला होता डिप्लोमा असताना तेव्हाच मी एकदाच गायला होता ते नफरत की लाठी तोड़ो लालच का खंजर फेंको जिद के पीछे मत दौड़ो तुम प्रेम के पंछी हो मेरे देश प्रेमी हो तुम प्रेम के पंछी हो ते वाचन झालं कवितेचं गाणं गाणं आणि वाचन Actually, याच्यामध्ये फरक आहे. त्यामध्ये आवाज करावा लागेल करा ना छंद आहे तो. नफरत की लाठी तोड़ो लालच का खंजर फेंको जिद के पीछे मत दौड़ो तुम प्रेम के पंछी हो देश प्रेमी हो आपस में प्रेम करो देश ऍक्च्युअली सवय नसल्यामुळे मॅडम जास्त होत तुमची फिटनेस एकदम छान आहे. स्विमिंग पण करतात. आयर्लंड ला वगैरे जाण्याची कधी विचार केलेला का? ऍक्च्युली स्विमिंगचं तसं वातावरण नव्हतं सर म्हणजे छंद होता मला ऍक्च्युअली लहानपणापासून शिकल्यामुळे परंतु तसं वातावरण नव्हतं त्याच्यामुळे एक्सपोजर नाही मला जास्त. पोपटराव पाटील यांचा ग्राम विकासाचा काय पॅटर्न आहे? हिवरे बाजार हा, हे. मॅडम त्यांनी दोन दृष्टिकोनातून काम केलं पहिले सामाजिक दृष्टिकोनातून म्हणजे त्यांनी बालविवाह प्रतिबंध केला त्याच्यानंतर जे स्थलांतर आहे म्हणजे उत्पन्न त्यांचं अपुरं असल्यामुळे ते उत्पन्न वाढवलं आणि स्थलांतर रोखवलं गावातून जे शहरामध्ये व्हायचं त्यानंतर एड्स आणि HIV चाचणी त्यांनी लग्नापूर्वी करण्याचं नियोजन केलं 1990 मध्ये त्यानंतर त्यांनी जल अर्थसंकल्प मांडला म्हणजे जर आपण आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून पाहिलं तर जल अर्थसंकल्प म्हणजे एका वर्षामध्ये जे काही जलसंधारणाची कामं आहेत त्यावर किती खर्च करायचा त्यानंतर कुपनलिका त्या गावामध्ये नाहीत जे भारत देशामध्ये असं एकच गाव आहे म्हणजे विहिरींना पाणी राहतं म्हणजे भूजल साठा आहे तो चांगला राहतो त्यानंतर जे बाकीची पाटबंधारे वगैरे अशी कामं केली म्हणजे शासकीय योजनांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला आणि त्यानुसार ते कामे करतात दरवर्षी. आजच्या न्यूजपेपर मध्ये बातमी होती पुण्याचा जलसाठा खालावलेला आहे. समजा आज तुम्ही एनटी साठी प्रिफर करताय पण समजा UPSC मधून उद्या तुम्ही IAS आणि इकडे आले करायची इच्छा आहे ना? हा. आणि सध्या विचार नाही केला ते पण आले असं मी कन्सिडर करते पुण्यामध्ये आले आणि पुण्याचा जलसाठा वाढवण्यासाठी तुम्ही काय करा जलसंवर्धन हा एक शब्द वापरला कसं करा मॅडम शासनाच्या ज्या योजना आहेत त्या प्रथम अंमलबजावणीवर जास्त भर असेल त्यानंतर जलयुक्त शिवार योजना म्हणजे त्याचा कार्यकाळ संपला किंवा शेततळी योजना असतील तर त्या माध्यमातून एक काम करेल आणि जो काही भूजल साठा आहे तो वाढवण्याचा मी प्रयत्न करेल आणि शासनाबाबत शासनासोबत मी चर्चा करेल की जर कुपनलिकांचं प्रमाण कमी झालं तर जे काही पाणी उपसा तो पण कमी होईल आणि सर्वांनाच पाणी मिळेल एक समानता निर्माण होईल पूर्णपणे शहरामध्ये पाणी संवर्धन करताना काय समस्या येऊ शकतात आपल्याला शहरांमध्ये जेव्हा वॉटर कन्झर्वेशन आपण करतो तेव्हा काय समस्या काय काय येऊ शकतात आपल्याला शहरामध्ये मॅडम जे काही पाणी प्रश्न नाही जनरल सांगा सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन बद्दल बोला. शहरामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन व्हॉट डू मीन बाय सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन आणि हे का करायला लागले सध्या का करावं सर पहिल्या हरित क्रांतीमुळे जास्त जमिनीमध्ये जे काही रासायनिक फवारणी वगैरे झाली किंवा रासायनिक खतं वापरली गेली त्यामुळे जमिनीचं जे काही क्षारता वाढली आणि जास्त सिंचनामुळे जी काही माती आहे ती जास्तच म्हणजे खारट म्हणून आपण दुसऱ्या हरित क्रांतीमध्ये यावर जास्त भर दिला जलसंवर्धन आणि मृदा संवर्धन त्यामध्ये जे काही सेंद्रिय शेतीवर भर देण्याचा उपक्रम चालू आहे सध्या म्हणजे सेंद्रिय खताचा वापर कसा वाढेल तर हे मृदा संवर्धनासाठीच शासनाचे उपाय चालू जलसंवर्धनासाठी उदाहरणार्थ चर खांदे डोंगराचे सांगा ना तेच सांगा ॲग्रोनॉमिक मेजर्स सांगा आणि इंजिनिअरिंग मेजर्स सांगा दोन्ही मेजर्स सांगा. इंजिनिअरिंग मेजर्स मध्ये त्यामध्ये चर खांदे जातात कंटूर बंडिंग कंटूर बंडिंग हा चला हा ऍक्च्युअली इंग्लिश मध्ये नाही हा समतल बंधारे मराठीत सांगा त्यामध्ये चर खांदे जातात समतल बंधारे हा. आणि जे काही ॲग्रोनॉमिक उपाय आहे त्यामध्ये जे काही पालापाचोळा असतो तर त्याचं आच्छादन वगैरे केलं जातं आणि जे काही हिरवळीची खते ते तुमचं मेन्स मध्ये सगळं आहे सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन. रिट पिटिशन आणि PIL मधला फरक काय?
अर्धा मिनिटात देतो. जी काही जनहित याचिका असते तर त्यामध्ये जे वैयक्तिक बाबी नसतात जनतेच्या हिताच्या बाबींसाठी एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या संस्थेला वाटलं की न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करायची तर ती PI जनहित याचिकेमध्ये अजून दुसरी रिट याचिका. रिट पिटिशन. रिट याचिका ही जी काही मूलभूत हक्क असते व्यक्तीचे त्याचे जर उल्लंघन झाले तर हायकोर्टामध्ये किंवा नेमकं सुप्रीम कोर्टात कोणत्या कोणत्या प्रकारचे रिट आहेत? हॅबियस कॉर्पस आहे बंदी प्रत्यक्ष सर्क्युलर वगैरे अधिकार अजून टोटल 5 आहे. प्रयत्न तर करा. सॉरी प्रयत्न तर करा. अभ्यास केलेला आहे, आठवेल ते तुम्हाला. ठीक आहे, मला हे सांगा, हे इकडे झोपडपट्टी वगैरे जे असतात आणि हे झोपडपट्ट्या ज्या असतात त्या जनरली फुटपाथ वरती वगैरे तिकडे असतात. महानगरपालिकेच्या म्युन्सिपल कमिशनरने समजा त्याचं उच्चाटन केलं, अगदी वर्षानुवर्ष झोपडपट्टीच्या फुटपाथवर दिला आणि अचानक त्याचं उच्चाटन करायचं ठरवलं आणि त्यानं तिकडनं काढून टाकायचं. उद्या ऑर्डर म्हणजे सांगितली की आज ऑर्डर दिली आहे उद्या काढून टाकणार. तर अशा वेळेला तुम्ही कोणत्या प्रकारची याचिका द्याल हायकोर्टात? याचिका नाही देत. कारण याचिका नाही करता येणार. जो काही कायदा आहे, नियम आहे त्यानुसार महानगरपालिकेचे निर्णय घेतला. त्यांचे मूलभूत अधिकार काय? त्यांना निवारा नाही आहे. त्यांचं पुनर्वसनासाठी ते काय त्यांनी काय तसे प्रयोजन केलेलं नाही. फक्त ऑर्डर दिली आहे की तुम्ही हे इकडे इलिगली स्थापन केलेलं आहे, तुमचे झोपडपट्ट्या तुम्हाला काढताय. अशा वेळेला काय करायला पाहिजे? ते याचिकाच करणार ना, ते का नाही करणार? याचिका करण्याचा त्यांच्याकडे हक्क नाही आहेत का याचिका करण्याचा? हक्क आहे सर. तो मूलभूत हक्क आहे की नाही? मग कोणती याचिका करणार? सर त्यांचा जो काही जीविताचा हक्क आहे त्याचं उल्लंघन झाल्याप्रमाणे म्हणजे झाल्यानुसार ते याचिका दाखल करू शकतात हायकोर्टामध्ये. एक्झॅक्ट नाव नाही परंतु म्हणजे त्या हक्कानुसार ते करू शकतात. तर मला नेशन आणि कंट्री असे 2 शब्द किंवा देश आणि राष्ट्र, तर 2 असे वेगवेगळे असण्याचं कारण काय? दोघांमध्ये काय फरक? हे आपण देश, राष्ट्र किंवा म्हणजे कंट्री, नेशन, नंतर मग आपण एखादा अजून पण स्टेट असं एक संज्ञा वापरतो, ठीक आहे, किंवा अजून राज्य ही संकल्पना असते. तर हे 3 वेगवेगळे प्रकार काय आहेत? या 3 संकल्पना म्हणजे काय आणि वेगवेगळे शब्द काय वापरतो? सर एक्झॅक्ट माहिती नाही परंतु समानार्थी शब्द. भारत हे काय राष्ट्र आहे, भारत हा एक देश आहे, भारत एक राज्य पण आहे. अशा 3 वेगवेगळ्या स्तरावरती आपण विविध जे प्लॅटफॉर्म्स असतात त्याच्यावरती याबद्दल बोलत असतो. मग अशा विविध शब्द का वापरतो? त्याच्या पाठची काहीतरी संकल्पना असेल. कधी तुम्हाला म्हणजे समोर डोळ्याखालनं गेलेच असतील, काय वाटतं? राज्यघटनेमध्ये राज्य उल्लेख आहे. राज्यामध्ये देश पण नव्हतो आणि राज्य पण नव्हतं. देश आणि राष्ट्राबाबत सर्वांना निश्चित माहित नाही परंतु समानार्थी शब्द आहे. समानार्थी शब्द. तुम्हाला जर मी विचार करण्याचा वेळ दिला तर काय इकडे तर्क लावू शकतात? तुमची तर्कबुद्धीने तुम्हाला काय वाटतं? काय होऊ शकतं? मुभा देतो तुम्हाला तुमच्या पद्धतीने विचार करायचा. देश आणि राष्ट्र. राष्ट्र म्हणजे अनेक जे काही राज्य किंवा अनेक संस्थाने म्हणून आपण म्हणू शकतो एक राष्ट्र होऊ शकतो. देश देशाचं निश्चित नसू शकतो. नॅशनलिझम आणि पॅट्रिओटिझम मधला फरक सांगू शकाल का? तुम्ही नॅशनलिस्ट आहात का पॅट्रिओट आहे? असा मी प्रश्न केला तर तुम्ही काय आहात? मी राष्ट्रीय तो म्हणजे nationalism. नॅशनलिस्ट आहात का Nationalist. तुम्ही पॅट्रिओट आहात? Nationalist. तुम्ही नॅशनलिस्ट आहात, पॅट्रिओट नाही पॅट्रिओटिझम पॅट्रिओट पण आहे आहेत. म्हणजे दोन्ही एकाच वेळेला असू शकतात, दोन्ही एकाच वेळेला नसू शकतात सर. नसू शकतात. कारण पॅट्रिओटिझम म्हणजे देशभक्ती म्हणजे हा. देशाबद्दल प्रेम असणे किंवा आवड असणे, हा. देशासाठी म्हणजे जे काही आपली कार्य ती करणे. बरोबर. राष्ट्रीयत्व म्हणजे एक नागरिकत्व म्हणून आपण म्हणू शकतो त्याला. एक देशाचे मग दोघं एकाच वेळेला का नाही असू शकत? असं नसावे.
असायलाच हवे. हो, असायला हवे, कारण मग पण तसे नाही आहेत तुम्ही. हो, नाही, मी आहे, परंतु तसं शक्य म्हणजे वास्तवामध्ये तसं घडत नाही त्यावेळेस, म्हणजे ते असायला होतं सर. ओके, थँक्यू. थोड्या वेळाने 2 मिनिटात बोलू. तुम्ही चहा नाही म्हटलं घेतला? आमचा नेहमीचाच प्रश्न आहे की तुला कसं वाटलं आणि तू स्वतःला किती मार्क देशील. म्हणजे तुम्ही म्हणतो की थोडा आवाज हळू वाटला सर. आहे, म्हणजे ते दूर बसलात तर तुम्हाला तर अडचण येऊ शकते. आता तुम्ही जवळच आहात ना, त्याच्यामुळे ऐकू येते सगळं. अजून काय तुम्ही सांगा सर. इंटरव्ह्यू कसा होता ओव्हरऑल? तुम्ही समजा होतं. तुम्हाला चांगलाच वाटला? कुठे असं वाटलं नाही की अरे इकडे मला अडचण आलेली आहे आणि तिकडे माझे मार्क जातील, मग ते असे कुठला भाग होता? राज्यघटनेचे जे आपण विचारले रेट्स वगैरे ऍक्च्युअल वाचलं नाही एक महिना. माझं एवढंच पर्पज होतं की ते सांगितल्यानंतर पुढच्या प्रश्नाला तुम्ही उत्तर देण्यासाठी तयार आहात का, एवढंच बघायचं होतं. ते जर तुम्ही तयार असाल तर माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर काही दिलं असेल तरी मला काही एवढं वाटत नाही, कारण की तो भाग तुमचा कव्हर झालेला आहे मेन्स मध्ये आणि प्रिलिम्स मध्ये. इकडे काय मला ते बघायचं, फक्त एवढंच की हक्क आहेत की नाही इथे तुम्ही जरा समजून घ्यायला पाहिजे की हक्क आहेत, निवाऱ्याचा हक्क आहे, आणि त्यांना जर जायचं असेल आणि हक्क आहेत की नाही ते डिसाईड करणार तुम्ही कोण. त्यांना जाऊ दे ना, मग कोर्ट निर्णय घेईल ना. आपण कशाला म्हणायचं की मला त्यांना हक्क नाहीयेत म्हणून. तुम्ही अधिकारी म्हणून त्यांना हक्क नाहीयेत हे म्हणू शकत नाही. तुम्ही फक्त कायद्याचं पालन करायचं. कायदा असं म्हणतो हे तुमचं इंटरप्रिटेशन आहे ना, मग तुम्ही त्या पद्धतीने पालन करा. आणि त्याच्यानंतर जर त्यांना काही विपरीत वाटलं तर ते जातील, अपील करतील किंवा रिट करतील किंवा अजून काही करतील. मग जे कोर्ट सांगेल तो निर्णय आपला आपण पण अंमल करायचा. बाकी आपण असं विचार नाही करू शकत हा यांना हक्कच नाही आणि नाहीये. आपण फक्त एवढं की कायद्यामध्ये हे इकडे त्यांनी चुकीचा मार्ग म्हणजे कायद्याचं पालन नाही केलेलं आहे. मग ह्या कायद्याचं पालन नाही केलेलं हे मला वाटतं ना, मग माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तो निर्णय घेणार. असं करायचं असतं. आणि तुम्हाला जेव्हा स्ट्रेंथ आणि विकनेसेस तुमचे विचारले, तुम्ही विकनेसेस का पहिले म्हटले? स्ट्रेंथ आणि विकनेस माझ्या बोलण्याचा ऑर्डर अशी होती की स्ट्रेंथ आणि विकनेस इकडे थोडासा विचार करा की मला जेव्हा उत्तर द्यायचं असेल तर मी माझी जमेची बाजू पहिले देणार ना. विकनेस तुम्ही सांगितलं ते पण असं नाही सांगितलं की तो की आम्हाला तो इग्नोर करता येईल. विकनेस हा म्हणाला की माझी हजरजबाबी नाहीये, असंच म्हणाला तर Actually मला म्हणजे मार्क मिळवली हेच पण सांगायचं होतं. काय म्हणजे त्यावर मी मार्क मिळवली. ते आता पुढे कसं सांगणार तुम्ही? झालं एवढा पाठ वेळ चुकला. दिला तर तुम्हाला ना. कसं तुम्ही आता बघितलं ना, इंटरव्ह्यू जर जातो ना तेव्हा प्रश्न तुम्हाला करतो आम्ही, तुम्ही उत्तर देत असतात, मध्ये तुम्हाला आम्ही थांबवतो आणि दुसरा प्रश्न विचारतो. असे अनेक वेळेला होतं. पुढे तुमचं उत्तर कोण ऐकत नाही. मग आपल्याला माहिती आहे की आपली जर तिकडे कमकुवत बाजू कुठेतरी असेल तर ती लपवता येऊ शकते. मी स्ट्रेंथ सांगत गेलो आणि त्यांनी तिकडे थांबवलं तर उत्तम आहे ना. मला पुढे विकनेस विचारणार पण नाही. आता मॅडमनी आता बोलता बोलता एक उदाहरण सांगितलं की त्यांना विचारलं त्यांचा विकनेस काय त्या कोल्हापूरच्या, आणि त्यांनी विकनेस सांगितलं की मला म्हणजे बोलण्याचा माझा जो टोन आहे किंवा व्हॉल्यूम त्याच्यावरती त्यांचा तो विकनेस आहे मला म्हणाले. म्हणजे मी कोल्हापूरची आहे. मग आता हे विकनेस कसं असू शकतं? येते का लक्षात? असं काहीतरी विकनेस आहे का सांगा आणि तुम्ही. सगळ्यात महत्वाचं त्याचं जे जस्टिफिकेशन तुम्ही देताय त्या विकनेसचं, तेव्हा मी त्यांना जस्टिफिकेशन हे दिलं होतं की बाबा बऱ्याचदा नेहमी नाही बऱ्याचदा लोकांचा ग्रह होतो किंवा ते बऱ्याचदा घाबरतात. एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून तुमचा आवाज बऱ्याचदा तुम्हाला वाढवावाही लागतो, तेव्हा तो माझा किती प्लसही होऊन जातो. बरोबर ना? म्हणजे तुमचा निगेटिव्ह पॉईंट पण तुम्ही असं सांगितलं पाहिजे जो तुमचा पॉझिटिव्ह त्यांनी कन्सिडर केला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे निगेटिव्ह पॉईंट सांगताना विचार करू. किंवा असं एकदम मायनर काहीतरी निगेटिव्ह सांगतो, हा एकदम असं सबस्टेन्शियल काही सांगितलं म्हणजे माझं हँडरायटिंग खराब आहे किंवा मला स्वयंपाक बनवता येत नाही, जे रिलेटच करा डिसिजन मेकर म्हणून ते रिलेट नाही केले पाहिजे तुम्हाला. किंवा माझी पोळी नेहमी जळते, मी नेहमी पोळी करायला जपानी जळते. तुम्ही बाकी ओव्हरऑल चांगला होता आणि थोडेसे तुम्ही असे म्हणजे घाबरून राहायची काही गरज नाही. म्हणजे जे तुमच्या आवाजात तुम्ही म्हणतात ते रिफ्लेक्ट होते. आवाज जरा वाढवा ना, मग आम्हाला वाटणारच नाही तुम्ही घाबरताय. कॉन्फिडंट राहा तुम्ही. आणि हे असं गाणं वगैरे विचारल्यावरती म्हणजे तो एकदम तुमच्यासाठी 6 चांगल्या प्रकारे प्रेझेंट केलं. आणि बिलकुल सुद्धा तुम्ही असं घाबरला नाही किंवा विचार नाही केला की अरे मी काय देऊ किंवा काय काय नको ना सर नको ना सर अशा पद्धतीचे पण करणारी मुलं आहेत. सर राहू दे आता म्हणजे मला येत नाही वगैरे इतकं जास्त खेचायचं नसतं त्यांनी. तुम्ही नाही केलं ते उत्तम घे, लगेच बोलला तुम्ही प्रॉम्प्टली बोलला ठीक आहे आता माझा आवाज नाही नंतर नाही देतो तरी पण तुम्ही यांनी इन्सिस्ट केलं तुम्ही लगेच दाखवलं ठीक आहे
तेच पाहिजे होतं. ऍक्च्युली मी एकदाच गायलं. ते गाणं गात असताना तुम्ही सुरात असताना मध्ये कोणतरी थांबेल आणि तुम्हाला प्रश्न दुसरा करेल काहीतरी. तिकडे पण तुम्ही लक्षात ठेवा, स्विचिंग झालं पाहिजे. अरे मला आत्ताच गायला सांगितलं, मी गातच होतो, आता लयात आलेलो आणि मला दुसरं काहीतरी विचारलं, माझा अपमान केल्यासारखं असं कुठेतरी फिलिंग नाही आली पाहिजे. ही पण बघा. छान होतं मला इंटरव्ह्यू. म्हणजे बरेच जण मुलं इकडे आलेली आहेत तुमच्यापैकी, त्यामुळे कॉम्पिटिशन खूप चांगली हे आता मला कळायला लागलेलं आहे. म्हणजे तुमच्या अगोदर पण आलेली जी मुलं आहेत ती चांगली होती, तुम्हीही चांगले आहात. एखाद दुसरं सोडलं तर मला बऱ्यापैकी सगळ्यांचं एक बऱ्यापैकी चांगलं 50-60च्या रेंज मधले असलेले तुम्ही सगळे, त्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिशन जास्त आहे असं मला बोलायला हरकत नाही. ऍक्च्युली उद्या तुम्ही सिंगर आहे. क्लास वनचे अच्छा, उद्या प्रेफरन्स दिले interview. नाहीये? सॉरी, क्लास वनचे प्रेफरन्स दिले नाहीत का तुम्ही? प्रेफरन्स मागवलेलेच नाही. ओके, म्हणजे यावेळेस प्रेफरन्स नाही मागवलेले. असं का Actually माझे बरं? उपजिल्हाधिकारी म्हणजे टार्गेट असल्यामुळे मी नाही टेस्ट केलेले. म्हणजे त्या अनुभवाचं अच्छा, तुम्ही युपीएससी करत नाही हे तर नाही नसेल. युपीएससी नाही करत. फक्त राज्यसेवा आणि प्लॅन बी म्हणून PSI केलेलं. ओके. उद्या इंटरव्ह्यू आहे तुमचा. हो, उद्या. मला काही घाबरू नका. हा, बिंदास. रिलॅक्स तयारी- रिलॅक्स तयारी- प्रेशर मध्ये दिसतायत तुम्ही. अजिबात असं नाही. म्हणजे समोरचे खूप कोणीतरी आहे तरी आपण घाबरून घ्यायचं असं आपलं नॉर्मल. मॅडमचा इंटरव्ह्यू 30-35 मिनिटं झाला, काहींचा 5 मिनिटात होतं, त्याच्यावरती काहीच आधारित लास्ट नसतं. इयर माझा किती सर 8 की 9 मिनिट चालला होता जेव्हा ही दुसरी पोस्ट आली तेव्हा. असं काही नाही की तुमचा अर्धा तासच चालला पाहिजे. 5 मिनिट सर म्हणतात तसं. तुम्हाला इव्हॅल्युएट करण्यासाठी 5 मिनिट खूप आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे तुम्ही पहिल्या 5 मिनिटात जे होतात ते विचार करा की मी पहिल्या 5 मिनिटात कसा होतो आणि पुढचे 20 मिनिटं मी कसा होतो, हे दोन्ही अनालाइज करा आणि मी तसंच राहणार आहे. तुमची लिनिअरिटी होती. ओव्हरऑल तुम्ही सेम होतात, असं काही वेगळं बदल वगैरे घडला नाही. पहिल्या 5 मिनिटात पहिले घाबरलेला किंवा पहिल्या 5 मिनिटात कॉन्फिडंट होता आणि नंतर मग कमी झालं किंवा जास्त झालं, असं काही चांगलं होतं. आय अप्रिशिएट. होईल तुमचं चला, okay. कॅन्डिडेटचं खरंच चांगलं होईल. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. थँक्यू सर.